मला पहिल्यांदा सांगायचं म्हणजे मला इथं बोलण्याचा आत्मविश्वास मला निहारिकामुळे मिळाला. म्हणजे अजूनही बाहेर नाहीच आहे तसा, पण इथं सगळे आपले ऐकणारे आपलेच आहेत म्हणून मी बिनधास्त बोलतो. नाही पहिल्यांदा सुरुवातीला तर लिहून आणलं नसेल तर मला काठवायचंच नाही काही, पण नंतर आता लिहून आणायची सुद्धा गरज राहिलेली नाही. त्यासाठी मी निहारिकाचा संध्याकाळचा मनपूर्वक आभारी आहे. आपल्याला म्हणजे बऱ्याच वेळेला मला आम्ही असं सांगताना असं अनेक वेळा म्हणालो की पुस्तकंही तुम्हाला तुमची वाचकांची वाट शोधत येत असतात. तर तसं मला खरंच असा अनुभव अनेकदा येतो की आपल्याला जे पुस्तक अनेकदा खूप आतून असं वाचायचं असते, हाक मारले की पुस्तक कुठं कुठंतरी तुम्हाला ते मिळतं लागेल. तर तशी विशेषतः मनोकायिक आजार जे आहेत, शारीरिक आजार आणि मानसिक आजार, याच्यावर मी अशा पुस्तकांवर मी बऱ्याच वेळेला इथे बोललेलो आहे, लिहिलेलं पण आहे. 10-12 पुस्तकांवर लिहिलेलं आहे मी. तर अशी पुस्तकं अधूनमधून माझ्या वाचनात कुठून तरी येतात. या महिन्यामध्ये 3 पुस्तकं अशी सलग वाचण्यात आली. तर त्यातले एक आहे ते मानसिक आजारावरचं आणि एक आहे ते शारीरिक आजारात. तर ते मानसिक आजार म्हणजे मला असं वाटतं बरं का की आपण मानसिक आजार म्हणजे बायपोलर डिसऑर्डर हा मोठा मानसिक आजार. तर तसं त्यातली वेदनेची तीव्रता आणि तपशील, बायपोलर डिसऑर्डर जरी असली तरी प्रत्येक पेशंट वाईज ते तपशील वेगळे असतात, त्याची तीव्रता कमी अधिक असते. जवळच्यांचा मानसिक आजारांमध्ये भोगणं हे जवळच्यांचं असते, पेशंटला काय भान नसतं बऱ्याचदा. तर जवळच्यांचा त्रासाचा रंगही वेगळा असतो. टॉल्स्टॉय म्हणतो तसा, म्हणजे एव्हरी अनहॅपी फॅमिली इज अनहॅपी इन इज ओन वे, असं टॉल्स्टॉय म्हणाला ना. तसं प्रत्येक मनोकायिक यातनेचा रंगसुद्धा वेगळा असतो. आजाराचं नाव कदाचित ते असू शकेल, माणसाची प्रकृती, माणसाचा स्वभाव, त्याची सहन करण्याची क्षमता, भवचाल, आजूबाजूला समजून घेणार लोक, हे सगळं भिन्न भिन्न असल्यामुळे प्रत्येक आजाराचा पोत वेगळा वेगळा असतो. माणसागणिक दुःखाची आत उतरण्याची क्षमता वेगळी असते. माणूस एकटा असेल तर मनोकायिक यातना अधिक त्रास देतात, तगून राहण्याच्या क्षमतेची परीक्षा पाहतात. एकटा असण्यालासुद्धा परत अनेक संदर्भ आहेत. भोवताली माणसं असतात म्हणजे माणूस एकटा नसतो असं नाही, पण बऱ्याचदा तुमचं अतितीव्र स्वभान माणसाच्या गरजेचं तुम्हाला एकाकी करतं. दीर्घकालीन मनोकायिक आजार आणि त्याचे शरीर मनावर होणारे परिणाम यातमध्ये बहुतेकदा माणसं पांढरं निशाण फडकावतात. पण काही वेळा मरणाच्या टकमक टोकावरून वैद्यकीय भाकितांना डावं घालून पुन्हा परत येतात. ते नेमकं कशामुळे? जगण्याची तीव्र इच्छा इतकी महत्त्वाची असते का या सगळ्या प्रकारामध्ये? मग इतकी कमी अधिक कशी वाटलेली असते ती माणसांमध्ये? म्हणजे तुमच्या एखाद्यामध्ये जास्त इच्छा, एखाद्यात कमी, हे कोणी ठरवलं? किंवा आपल्याला त्याच्यात काही आपल्याला चॉईस असतो का? प्रयत्नात ते मिळवता येते का ती? असे अनेक प्रश्न आहेत उत्तर नसलेले. वेगवेगळ्या कथा आणि अनुभव वाचून आपणच आपल्याला विचारावे आणि अशा प्रश्नांच्या तिठ्यावर स्वतःला उभं करावं, असे प्रश्न. तर मी आता अलीकडं आज म्हणजे ज्या 2 पुस्तकांवर बोलणार आहे, ती 2 पुस्तकं ही आहेत. एक आहे ते मैंने मांडू नहीं देखा, हे स्वदेश दीपक यांचं हिंदी पुस्तक आहे. आणि दुसरं आहे ते गेक्रो, हे विश्वास पैठणचं पुस्तक आहे. ते मूळचं इंग्रजी आहे, त्याचा मराठी अनुवाद आहे. तर या 2 पुस्तकांमध्ये म्हणजे मैंने मांडू नहीं देखावर मी आज म्हणजे माझं जे उत्तरायण सदर आहे पुण्यानगर, त्यात मी आज लिहिलेलं आहे त्याच्यावर. पण आपल्याकडे हा लेख आलेला नाही आहे, ते बाहेरच्या आवृत्त्यांमध्ये आला आहे. ते मला सकाळपासून सगळ्यांचे फोन आल्यानंतरच मला कळलं की आला लेख म्हणून. तर 1-2घांनी त्याच्यावर फार छान, एकाने तर उदय शुक्ला म्हणून न्यायाधीश आहेत, त्याने एक फार छान प्रतिक्रिया पण त्याच्यावर तातडीने पाठवली. ते मी हे माझं बोलणं झाल्यावर सांगतो तुम्हाला. तर स्वदेश दीपक हे हिंदी साहित्य आणि नाट्यसृष्टीतले म्हणजे 80 ते 90च्या काळातले, 80च्या दशकातले अत्यंत लोकप्रिय हिंदी साहित्य आणि नाट्य क्षेत्रातले व्यक्तिमत्व होतं. ब्लू आयड बॉय असं त्यांना म्हणत होते. सगळीकडे लोकप्रिय होते. कथा लिहिलेल्या होत्या, कादंबऱ्या लिहिलेल्या होत्या. हिंदीतले इंग्रजीचे लोकप्रिय प्राध्यापक होते चंदीगडला आणि इंदोरला, मूळ इंदोरचे. आणि नाटक त्यांचं कोर्ट मार्शल हे नाटक तर त्यावेळेला देशभर सगळीकडे प्रयोग होत होते. म्हणजे ह्यांनी संध्या मॅडम सोलापुरात प्रयोग झालेलं सांगितलं, मला ते माहीत नव्हतं. आपल्याकडे कोर्ट मार्शल दिल्लीपासून, कलकत्तापासून, NSDपासून ते मुंबईला पृथ्वी थिएटरमध्ये वगैरे असे सगळे हजारो प्रयोग त्याचे झाले त्यावेळी. तर त्यामुळे ते अशा यशाच्या धुंदीमध्ये 91 साली इंदोरला त्याचा प्रयोग होता. इंदोरलाच असल्यामुळे ते स्वतः प्रयोगाला होते. आणि प्रयोग संपल्यानंतर एक स्त्री, सुंदर तरुण स्त्री त्यांना आल्यावर, नाटकाला आल्यावर असं म्हणाली की नाटक छान होतं वगैरे म्हणाले सुरुवातीला. मग ते थँक्यू वगैरे म्हणाले, सवय नाही. मग ती पुढे अगदी सहज बोलल्यासारखे म्हणाले, लेकिन मैंने मांडू नहीं देखा. मग ते म्हणाले देन गो अँड सी. ते म्हणाले नाही, आय वॉन्ट टू सी इट विथ यू. ती असं म्हणाली की म्हणजे मागं असं झालेलं होतं की त्यांच्या कथांमध्ये स्त्रिया भरपूर आहेत. निर्मल वर्मा त्यांना असं म्हणाले होते की स्वदेश
तुम अपनी महिलाओं के बारे में अच्छा नहीं हो, तुम अपनी महिलाओं को रोने भी नहीं देते। देखो हाँ, ये महिलाएं बहुत जाती करती आहे, जो उनका आहे वो उनका एक दिन हासिल करायला रहेगी, याद रखना। ते त्यांच्या लक्षात राहून गेलेलं असते फार। तर ह्या स्त्रीला असं सहज ते म्हणायला, ती जेव्हा त्यांना असं म्हणते की मला तुमच्याबरोबर मांडू पाहायचं आहे, तेव्हा त्यांना काय होतं ते लक्षात येत नाही, ते पटकन बोलून जातात, डू यू थिंक आय एम ए मेल प्रॉस्टिट्यूट। आता ह्या वाक्यानंतरचा भाग त्यांच्या जाणीवेतून गेलेला आहे, हे ट्रिगर पॉईंट आहे हा। इथून 7 वर्ष ते पूर्णतः मानसिक आजाराच्या गर्तेत होते, 98 सालापर्यंत। काय झालं काही माहीत नाही। मग नंतर त्याने आठवणीतून हे जे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे ते तुम्ही बरं झाल्यावर जवळजवळ 3-4 वर्षांनी 2000 साली वगैरे, तर त्या पुस्तकातसुद्धा त्याने असं लिहिलं आहे की मी ते डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जाणीवींच्या प्रकाशात हा काळ पुन्हा जगून पहा, कसं वाटतं बघा तुम्हाला। ही मेल थेरपी आहे, मानसिक आजार कधीही पूर्ण बरे होत नाहीत, ते सतत प्रयत्नपूर्वक तुम्हाला टाळ्यावर ठेवावं लागतं मनाला, तर तुम्ही हे प्रयत्नपूर्वक करा। म्हणून त्यांनी आठवायचा प्रयत्न केला, पण हे अशा काळातलं का आठवणार कसं? मग काय काय गोष्टी स्वतःच्या आठवायच्या, मग त्या परिचितांना आसपासचे बरेच मित्र आहेत, त्यांचे मित्रपरिवार मोठा आहे, ते कुणालाही त्यांनी सांगितलेलं नाही तरी लोक भेटायला येतात। ह्या सगळ्या हे लोकांशी भेटून त्यांनी ह्या 9 आठवणींचे तुकडे लिहिले त्याच्यात फक्त। आणि तरी त्यांनी शेवटी लिहिले की ज्यांना विश्वास वाटत नाही त्यांनी या प्रत्येक तपशिलाच्या मागं कदाचित हा शब्द लावा, माझा कसलाही दावा नाही। या आजारामध्ये सुरुवातीच्या काळात नंतर त्यांच्या मनावरचं सगळं नियंत्रण संपल्यानंतर, म्हणजे 92च्या आसपास सुरुवातीला वगैरेच लगेच कधीतरी काहीतरी आपलं गफलतीने त्यांना अपघात होतो आणि गळ्यापासून मांडीपर्यंत सगळं शरीर जळून जातं। म्हणजे बर्न वॉर्ड आणि चंदीगडचं PG म्हणजे मानसोपचार केंद्र, अशा 2 ठिकाणी त्यांचे उपचार सुरू होतात। आता ह्या आजारामध्ये त्यांचा जळलेला भाग इतका जळलेला आहे की त्यांनी ते वर्णन केले यातनं ते अक्षरशः वाचवत नाही आपल्याला। पण आता बहुतेक बर्न वॉर्डमध्ये डॉक्टरांना तर नेहमीची गोष्ट असू शकेल की ते हात त्यांचा सरळ होत नव्हता, हात असा सरळ केला की सगळं मांस चिकटून बसेल, म्हणून ते सगळं त्यांना काठी बांधून ठेवली ते हाताला असे दोन्ही। मागं काठी बांधता येत नव्हती कारण मागं पुढे दोन्ही भाजलेलं होतं, खाली पाठ टेकता येत नव्हती। मग ते तरी असं ठेकल्यानंतर जेव्हा उठायच्या वेळेची तेव्हा ते सगळं चिकटलेलं असायचं। मग 8-15 दिवसांनी ते कापून काढायचं सगळं चिकटलेलं मांस, मोकळं करायचं, पुन्हा सरळ करून ठेवायचं, पुन्हा हवेत ठेवायचं, असे अनेक। आणि ह्यांना कळत काहीच नव्हतं। ह्यांना मात्र सतत डॉक्टर आले विचारायला काहीतरी। मानसोपचारामध्ये डॉक्टरने असं म्हटलं आहे की मानसोपचारात हा मुख्य फरक असा इतर आजार आणि मानसोपचार याच्यामध्ये की अन्य आजारामध्ये डॉक्टर स्वतः तपासून ठरवतात काय झालेलं आहे ते। मानसोपचारात पेशंटनी सहकार्य केलं नाही तर डॉक्टर काही करू शकत नाही। म्हणजे डॉक्टर विचारतो आणि पेशंटनी बोलायचं, पण स्वदेश बोलतच नाही आहे ते डॉक्टरांनी। त्यांनी तोंड मिटून घेतलेलं आहे, आपल्या मनाला एक किरकोळ झरोकासुद्धा त्यांनी ठेवलेलं नाही, कोणी येऊ नये आतमध्ये, अशी कडोक्कड बंदोबस्त त्यांनी करून ठेवलेला आहे, असं डॉक्टर त्याच्या बायकोला म्हणतात। कारण त्यांना काय व्हायचं, डॉक्टर विचारायला आले की तेव्हा असं म्हणायचे, डॉक्टर विचारायला आले काही की लगेच त्यांना समोर असं शेजारी लगेच ती मायाविनी दिसायची, ती आय एम मायाविनी असं तिने सांगितलेलं आहे। नंतर त्यांना असं वाटतं की ती आपली माया बक्षीत आहे कथेतली आणि ती सूड घ्यायला आली हिने म्हणल्यासारखी। देखो तुम मेरे साथ तुमने मांडू नहीं देखा, मैं बदला लेके रहूंगी असं म्हण। आणि पांढऱ्या कपड्यामध्ये 3 पांढरे पाळलेले चित्ते घेऊन वगैरे असं त्यांनी वर्णन केलं, अशी ती दिसायची। आणि कोणाला सांगितलं तर बघ सगळं उद्ध्वस्त करून टाकेन, तर ह्याचं तोंड गप्प। मानसिक दहशत आणि शारीरिक त्रास, सगळ्यांना इतका त्रास झाला बाकीच्यांना त्याचा की त्याच्या बायकोने एकदा लिहिले की असं झालं की काहीतरी ह्यांना असं दवाखान्यातल्या नेहमीप्रमाणे असं नजर चुकून गायब झाले, हुडकाहुडकी सुरू झाली। ते आसपासच कुठेतरी होते कंपाऊंडमध्ये वगैरे। मग डॉक्टरांनी काही वेळाने त्यांना हुडकून आत आल्यावरती बायको त्यांना चिडून म्हणले कहाँ गए थे, मग ते डॉक्टर म्हणतात तिथंच कंपाऊंडमध्येच होते। थोडे आगे जाते और थोडं पुढे जायचं गेलं तर हायवे लागला असता, कुठेतरी ट्रक खाली आला असता, तुमची माझी दोघांची सुटका झाली असती, इतकी चिडून गेले ना। छोटी मुलगी आणि मुलगा दोघंही आहेत आणि हे तिघांचं जग सगळं उद्ध्वस्त होऊन गेलं। ते 7 वर्षांनी सगळे प्रचंड सगळे मानसिक शॉक बेक सगळं वर्णन आहे त्याच्यात। मानसिक शॉक दिले त्यांना, परत ते मोठं ऑपरेशन झालं, हे सगळ्या शेवटच्या काळातले हे सगळं कापून काढलेल्या जखमांना इकडचं तिकडचं कातडं काढून लावलं, ते मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आणि 97-98 साली त्यातनं ते बाहेर आले। तर शेवटच्या ऑपरेशनच्या आधी ते बाहेर आले, त्याचा एक त्यांनी ट्रिगर पॉईंट असलेला आहे की शेवटच्या वेळेला सगळं असं शेवटी इतका तीव्र शोभा नसलेला माणूससुद्धा शेवटी परमेश्वराला असं विचारतो माझ्यासाठीच का असं झालं किंवा मी तसं का झालो, माझ्याच वाटेल हे असं का आलं। तर त्यांनी असं लिहिलं की शेवटच्या आजाराच्या ऑपरेशनच्या आदल्या दिवशी रात्री श्रीकृष्ण दिसले मला समोर
आणि श्रीकृष्णाशी जो संवाद झाला तो त्याने लिहिला, ते फार छान आहे संवाद. तर श्रीकृष्ण त्याला असं म्हणाले की तू इतकं शोभन चांगलं नाही. समजा तू असं म्हणाला असतं की चल आपण बघूया आणि तिच्याबरोबर मांडू बघून आला असतास, काय झालं असतं म्हणा. मी असतो तर सहज गेलो असतो बघून आणि तिच्याबरोबर एक छान आठवणींची पोटली बांधून आणली असती. म्हणला त्यामध्ये एवढं हे करण्यासारखं काय आहे. तू जेव्हा तिला इतकं तीव्र वाक्य म्हणलास म्हणजे तुझ्याच मनामध्ये असं समीकरण आहे की स्त्री संबंध म्हणजे थेट सहवास म्हणजे शारीरिक संभोगच, असं तुला असं का समजतेस. माझ्या आयुष्यामध्ये 16,000 स्त्रिया येऊन गेल्या, मग सगळ्यांचे माझे शारीरिक संबंध होते काय. गोपींचे माझे शारीरिक संबंध तसं काहीच नव्हतं म्हणला. आम्ही एकमेकांवर रुसायचो, एकमेकांवर बोलायचो, त्यांना मी समजावायचो, त्या माझ्यापाशी दुःख मोकळं करायचं आणि त्या आठवणी छोट्या छोट्या आठवणींचे पोतडी म्हणजेच माझं आयुष्य. पुढं माझं आयुष्यात काय होतं म्हणला, त्या आठवणींच्या आधारे मी पुढं आयुष्य काढला. तुला काय झालं होतं तसं गेला, तू सुख का सोडला नाहीस एवढा, असं श्रीकृष्ण त्याला समजावतो. आणि तुला काय वाटतं म्हणलं, जगामध्ये तुझ्या एकट्या वाटायला असं आलेलं आहे का. अशा अनुभवातून तुम्ही जे अनुभव गोळा करता अशा दिवसातून तीच मुक्ती असते खरी. मग तुला मुक्त व्हायचंच नाही, तुला त्यातून अनुभव गोळा करायचे नाही, तुला त्यातून निर्माण करायचं नाही काही. आणि आपलंच दुःख कुरवळत माझ्याच वाटायला का असं आलं, मी तू असा कोण श्रेष्ठ लागून गेला. मग सामान्य माणूसच आहे जगामध्ये. निर्मितीशील माणसं का कमी असतात का जगामध्ये. तू एकटाच निर्मितीशील असं थोडंच आहे. हिंदी साहित्यात पण तुझ्यापेक्षा लिहिणारे भरपूर आहेत लोक. मग सगळे तुझ्यासारखंच करत बसले काय, किंवा त्यांना कोणाला त्रास झाला नाही, त्यांनी लिहिलं नाही म्हणून तुला माहीत नाही. प्रत्येकाला मानसिक त्रास असतोच कमी अधिक प्रमाणामध्ये. तू असं एवढं कोण लागून गेला, असं त्याला समजल्यावर तो थोडा ताळ्यावर येतो. असं म्हणलं, आता हे काय मेडिकली काय प्रूव्ह नाही आहे, पण त्याने असं शेवटी असं म्हणलं की त्या आदल्या रात्री माझा संवाद झाला, दुसऱ्या दिवशी ऑपरेशन झाला. एकदम काय बरा नाही झाले, पण डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की पुढे 2-3 वर्ष तुम्ही दिल्लीमध्ये राहायला आले होते, मग दिल्लीमध्ये राहा, काही विचार करू नका, आपल्याला काय लिहायचं भ्यायचं स्वतः डोक्यातनं काढून टाका, मी कसं लिहीन वगैरे विचार करू नका. तो सारखा असं डॉक्टर, मला लिहिणं होईल का, माझ्यातलं परत लिखाण होईल का, मला काहीच आठवत नाही, असं सारखं तो म्हणत असं. तो विचार करू नका म्हणलं, आधी माणसात या, माणूस म्हणून नॉर्मल व्हा, मग पुढचं पुढं. असं म्हणून 2-3 वर्ष दिल्लीत राहिल्यानंतर तो नॉर्मल आला असं म्हणते, पण नॉर्मल आलेलं नाही. 2-3 वर्षानंतर त्यांनी कविता लिहिल्या, परत त्याच्या परत सबसे उदास कविता म्हणून एक नाटक पण आला, त्याचं कथा लिहिल्या, काही सगळं चांगलं झालं. पण 2006च्या जूनमध्ये त्यांनी तो जे सकाळी बाहेर गेला मॉर्निंग वॉकला म्हणून, तो आज तागात परत आला नाही. तो गेला, तो गायबच झाला. तर आता मी हे लेखात लिहिलेलं होतं. उदय शुक्लांनी मला सकाळी जी पोस्ट पाठवली ते मला गंमतशीर, हे पुढचं मला त्यांनी पाठवलं. त्यांनी काय केलं, जेरी पिंटोचं एम आणि हुमराव नावाची कादंबरी आहे, तुम्ही कदाचित ऐकले असेल, मराठीत आलेले, फार चांगली कादंबरी आहे, मानसोपचारावरचीच आहे. त्याच्या आईला बायपोलर डिसऑर्डर आहे. मग त्याच्या आईचे आपले आणि आपल्या वडिलांचे कसे हाल झाले, त्यात कुठेही आईबद्दल अत्यंत सहानुभूती दिलेलं आहे. काही त्याला सगळं कल्पना आहे सगळ्या गोष्टीची. त्या नात्यावर मी त्याच्यावर लिहिलेलं पण होतं. तर त्या जेरी पिंटोनंतर असे अनुभव ज्यांच्या मानसिक आजारांमध्ये जे उपचार म्हणजे आसपासच्या लोकांचीच परीक्षा असते सगळ्यांची, सहन करणाऱ्यांची, तर त्यांनी अशा अनुभव आलेल्यांच्या नातेवाईकांचे खंड लिहून घेतले आणि त्यांच्या दीर्घलेखांचं एक पुस्तक काढलं त्यांनी, जेरी पिंटोने स्वतः. तर ते पुस्तक मला त्यांनी पाठवलं आज उदय शुक्लाने. आणि त्याच्यामध्ये एक लेख आहे ना, तो स्वदेश दीपकच्या मुलाचा आहे. तर त्यांनी काय लिहिलं बघा पुढे. त्यांनी थोडासा भाग मला मराठी करून पाठवला त्याने. मला आश्चर्य वाटलं, म्हणलं एवढं असे. हां ए बुक ऑफ लाईट नावाचं ते पुस्तक आहे. वेन ए लव्ड वन हॅज अ डिफरंट माइंड असं त्याचं उपशीर्षक आहे. तर एडिटेड बाय जेरी पिंटो. तर त्याने लिहिले, पहाटे 3 ते 3:30च्या दरम्यान तो माझ्या खोलीचा एका कडीने नाजूक धरलेला दरवाजा ठोठावायचा. माझे नाव उच्चारायचा, नाही नुसतंच कुजबजायचा. मला काही ऐकू येत नाही असंच मी दाखवायचो, पण सतत दार ठोठावण्याचा आवाज येत राहे. मग मी अंथरुणातून उठून दाराच्या जवळ यायचा आणि तो उघडायचा नाही, पण दरवाजा उघडायचा नाही. तो विनवण्या करत राहायचा, पण मी दाराच्या पाठीला नुसतं कान लावून उभं राहायचो बराच वेळ. माझ्या डोक्यावर रॉडने मारा, मला माहीत आहे तू एक रॉड तुझ्या पलंगाखाली ठेवलेला आहेस, मला माहीत आहे की तू ते करू शकतोस, असं तो प्रत्येक वेळेला दरवाजाच्या बाहेरून मला म्हणायचा. आणि मी त्याला तू निघून जा असं म्हणायचो. त्याच्याशी कुत्र्यासारखा वागायचो अक्षरशः. 7 जून 2006च्या सकाळी तो फिरायला गेला आणि परत कधीच आला नाही. माझी आई, माझी बहीण आणि मी, आम्ही सर्वांची जेव्हा खात्री झाली की तो परत येणार नाही, तेव्हा सर्वांनी मिळून सुटकेचा निश्वास सोडला. आम्ही तो दिवस जवळजवळ उत्सव म्हणून साजरा केला.
मला आशा आहे पुन्हा कधीही त्याचा चेहरा पाहण्याची वेळ आपल्याला येणार नाही. माझी बहीण म्हणाली, मलाही तशीच आशा होती. माझी आई तसंच म्हणाली. स्वदेश दीपकच्या बायपोलर डिसऑर्डरचे निदान 1990च्या दशकात झाले. तोपर्यंत एक घृणास्पद आणि तिरस्कृत असा माणूस झाला होता. हे सुकांत दीपकने त्याच्या मुलांनी लिहिलेलं लेख आहे. पापा एल्सवेअर अशा नावाचं लेख आहे, अनुभवले. हे पुस्तक आहे ते अशाच लेखांचं आहे. ते उदय शुक्ला मला म्हणाले, तुला पुस्तक पाठवून देतो वाचायला. मी म्हटलं, सगळे पुस्तक असे वाचून होते, मलाच बायपोलर डिसऑर्डर व्हायचे हे अशा पद्धतीची आणखी 2-3 पुस्तकं बायपोलर डिसऑर्डरची वाचलेली होते. विशेषतः गायत्री पगडे यांनी लिहिलेलं पुस्तक, सेतू माधवराव पगडेंची मुलगी आहे ना, त्याच्यावर मी इथे बोललेलो आहे. त्या बाईचं नंतर जे काय झालं ते असाधारण, अक्षरशः असाधारण. इतका त्रास सहन करता येणं ही कल्पनाच करू शकणार नाही तिने. त्या मनाने ह्याने फारसं लिहिलेलं नाही आहे, कारण ह्याला स्वतःलाच झालेलं, गायत्री पगडीच्या नवऱ्याला झालेला त्यानं. मग सगळ्या बाजूने ती गायत्री स्वतःचा हे आजार झाला ना, दोघाही आजार येतो एका वेळेला. पण हिला स्वतःला गर्भपात झाला हिचा, आणि डॉक्टरने सांगितले की काही कारणाने तुम्हाला मुलबाळ होऊ शकणार नाही. त्याच्यावर परिणाम इतका झाला की पुढे जवळजवळ 17 वर्ष त्यात गेली तिची. आणि नवऱ्याचे त्या काळात नवऱ्याला ते स्पाईन कॉर्ड तुटली अपघातून, आणि तो अंथरुणावर होता पूर्ण, त्याला उठायलाच येत नव्हतं. 17 वर्ष ही अशा अवस्थेत त्याचा उपचार करत होती. म्हणजे हे आपल्याला वाचतासुद्धा येणार नाही. तर तसं आणखी हे दुसरं छोटं पुस्तक आहे ना, हे त्या मनाने. हां, लेखकांना काय आजार होता मानसिक? नाव काय कुठल्या? हे आता तुम्ही जे लेखक बोलताय गायत्री पगडेंचं का? हां, हे मैंने मांडू नहीं देखा. कुठला आजार होता मानसिक? बायपोलर डिसऑर्डर. आजार कुठला होता त्यांना? कुठला आजार होता? हा आहे ना स्वदेश दीपक ना, त्यांना बायपोलर डिसऑर्डर या पुस्तकात म्हणलेलं नाही आहे, पण त्या सुकांत दीपक त्यांच्या मुलांनी ते सांगितलं की त्यांचं बायपोलर डिसऑर्डरचं निदान झालं. या पुस्तकात काय निदान झालं वगैरे काही नाही, फक्त त्या खंडित ह्यांचं कोलाद, जीवन का कोलाद असं म्हणले त्यांनी. आठवणी लिहिल्यात मधल्या तुकडा 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 करून. आणि त्याला ते सतत असं डोळ्यासमोर ते दिसत राहते तिथे. मागं निर्मल वर्माचे वगैरे त्यांनी मागं उदाहरण दिले. कृष्णा सोबती सगळे मोठे मोठे लोक, इब्राहिम अलकाजी वगैरे त्याच्या नाटकासाठी 2-2 तास द्यायचे ऐकायला, असं त्यांनी लिहिलं आहे पहिल्या काळामध्ये. मग असं मला असं लक्ष वाटलं ह्या सगळ्यामध्ये, म्हणजे आपल्याला काय मेडिकल आपल्याला काय कळत नाही मला, पण एक अतितीव्र इगो, मेल इगो असेल ना, आणि तर त्यातून तुमच्या नियंत्रणाबाहेरचा राग येतो. त्याला नियंत्रणाबाहेरचा राग आहे त्याच्यामध्ये. निर्मितीशील मन, नियंत्रणाबाहेरचा राग, आणि एकदम अतिशील तीव्र असा इगो, मेल इगो, स्वभान, ह्याचं डेडली कॉम्बिनेशन होत असणार. कधी डिरेल होऊ शकेल गाडी असं टोकाला. तर त्याचा असावं असं म्हणते. पण ते बायपोलर डिसऑर्डरचे वेगळे अनुभव असू शकतील. त्यामध्ये एक्स्ट्रीम रिॲक्शन्स असतात. अँगर पण तेवढाच असतो, प्रेमही पराकुटीच असतं. बरोबर. आणि सडनली अगदी प्रेम करत असतात. म्हणजे अनफॉर्च्युनेटली वन ऑफ माय डिस्टंट रिलेटिव्हज इज सफरिंग फ्रॉम बायपोलर. तिच्या एका वाक्याने ते ट्रिगर झालं. They suddenly stop the relation, they abuse. बरं आता हे हां, if you don't know that they are having a bipolar disorder, they start even abusing the person with whom he had a drink. So the reactions are very extreme in bipolar, but they know what is happening. नाही, ह्याची काय कारणं आहेत किंवा हे उपचार कसे आहेत ते काय, त्याच्याबद्दल मी काय अधिकारी नाही आहे बोलायला. पण त्या काळात जे भोगावं लागते, त्या काळात जे बाजूच्यानं भोगावं लागते, त्या माणसाला जे भोगावं लागते, अशी आता गायत्री पगडेंनी स्वतः पुस्तक लिहिलं आहे त्याच्यावरती नंतर स्वतः. आणि शिवाय त्यातून बाहेर आली ती अजून आहे. नवरा नंतर 17 वर्षांनी गेला, पण ती आहे अजून. तर त्यामुळे ती त्यातनं बाहेर येऊ शकते माणूस कामापुरतं तरी. ती कशी बाहेर आली, तर ख्रिस्तोफर रिव्ह जो आहे तो ह्याचे स्पायडरमॅनचे रोल करणारा, त्याची स्पाईन कॉर्ड तुटली होती कसरत करताना. तर त्यांनी नंतर त्यावेळेला सुरुवातीच्या काळात जेव्हा ते काय ऑर्कुट वगैरे होतं ना, त्या काळात एक स्वतःची चॅटबॉक्स काढून ठेवली होती त्यांनी, की असं ज्यांना आजार आहे त्यांनी माझ्याशी बोला म्हणून. तर तिने आधी ते ख्रिस्तोफर रिव्हशी संपर्क साधला आणि त्याच्याशी सेशन्स घेतल्यासारखं गप्पा मारायची. त्यातून ती हळूहळू असं पकडून, ते म्हणले असं पकडून मी परत आणला. काय काय उपचार केले नवऱ्यावर आणि स्वतःवर त्याची यादी तिने दिली ना, एवढे पानभर मी नुसते नोंदी करून ठेवल्या होत्या. म्हणजे ते स्मशानातले मांजराचे केस आणायचे, इकडून हे आणायचं, तिकडून पहिल्या वारातले नाळेतली वार आणायचे, असलं काय काय केलं करून बघितलं. म्हणजे सगळे उपचार थकल्यानंतर
मेडिकल थकले, आयुर्वेद झाले, सगळे झाल्यानंतर गंडे दोरे सगळं करून झालं. पण मानसिक आजार आपल्या हातात नाही. जाऊ दे. आता हे दुसरं पुस्तक आहे ना, ते शारीरिक आजारात आहे, पण हे अक्षरशः अकल्पनीय म्हणावं असं कथन आहे. म्हणजे या माणसाने हा माणूस कसा काय अजून जिवंत आहे किंवा अजून सगळं सांगण्यात इतपत ह्याच्यावर आहे, हे आश्चर्यकारक आहे. हा विश्वास पेठे जो आहे हे ग्रेको पुस्तक आहे. हां, ग्रेको नाही. एका मृत्यूला कवटाळायला निघालेल्या समलैंगिकाची प्रेरक आत्मकथा असं आहे. आता हे आत्मकथा म्हणजे कथन पूर्ण सलग कथन नाही आहे. ह्यांनीसुद्धा शेवटी मानसोपचार घेतलेले आहेत. तर त्या मानसोपचाराची शेवटीमध्ये त्याचं कथन ऐकून त्या 2 किंवा 3 सेशन झाल्यानंतर तो कार्लाईल म्हणून जो आहे त्याचा मानसोपचार तज्ञ, त्याला तितका इंटरेस्ट वाटायला की हे मौलिक काहीतरी हा माणूस सांगतो आहे, म्हणून त्यांनी त्याच्या पुढच्या सेशनच्या सगळ्या नोंदी ठेवल्या, लिहून काढले सगळ्या आठवणीतून. आणि हे लिहून काढलेल्या नोंदींचं हे ट्रान्स्क्रिप्शन करून केलेलं पुस्तक आहे. एक सेशन 1, सेशन 2. पण तो असं क्रमाक्रमाने त्याला उलगडतो की काय झालेलं आहे. तर या माणसाची सांगायची गोष्ट म्हणजे अकल्पनीय असं आहे की तो 1955चा जन्म आणि मुंबईला दादरला शिवाजी पार्कमध्ये राहणार. BHUमधून BTech झाला 75 का 76 साली. पवई IITमधून MTech. तर MTechला त्याचा प्रबंध त्यावेळेला 78-79 साली आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती होता. ते त्यांनी स्वतः केलेला होता आणि तो त्यांनी इतका वेगळा केला की ते हे करायला तयार नाहीत प्रोफेसर, स्वतःच्या मनाने सगळं केलं म्हणून. तर त्यांनी असं सांगितलं की तोपर्यंत मला नोकरी लागलेली आहे, तुम्हाला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा तो मंजूर करा, म्हणून तो सांगून अमेरिकेला निघून गेला. आणि पुढच्या वर्षी मग त्याची वाट बघून पुढच्या वर्षी ते मंजूर करून त्याला MTech दिले हे IITने. तर सांगायचं कारण त्यांनी जे प्रकल्प आणले होते ते नंतर त्याने अमेरिकेमध्ये 10 वर्षांनी तिथल्या कोर्टासाठी त्यातल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काय मदत करून काही प्रोग्राम्स तयार करून दिले 90मध्ये. आणि त्याचा खूप उपयोग झाला असं दिसायला लागलं. तर अमेरिकेतल्या डॉक्टर्स म्हणजे न्यायाधीश लोकांच्या संघटनेने नंतर त्याच्यावर आक्षेप घेतला की ह्यांनी जर अशा पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स आमची मदत करणार असेल तर मग आमच्या प्रयत्नाचं काय काम आहे, आम्ही अनावश्यकच ठरत जाऊ. म्हणून त्यांनी ते कायद्याने बंद पाडला. ते 90 साली. आता काय परिस्थिती बघा. म्हणजे असं हा आणि त्याला असं काहीतरी नवीन शोधायचं फार असं हे नाही आहे, पण बौद्धिक आव्हान पाहिजे. एखाद्या गोष्टीचा उलगडा करायला समोर असले की मग काही होऊ दे, मग बाकी कशाचं चिंता नाही, असं व्यक्तिमत्व असलेला अगदी खिलाडी वृत्तीचा माणूस आहे अगदी. त्याने गेक्रोमध्ये सुरुवातीला त्यांनी गेक्रो नावाचा एक कावळा आहे आणि त्याची एक छोटीशी बोधकथा दिली, आनंदी कावळा असं त्याचं नाव दिलं त्याने. तर तो एका राज्यामध्ये कावळा असतो आणि तो आनंदीत राहत असतो सतत. मग राजा म्हणतो, अरे सगळे कावळे असे भक्ष्याच्या शोधात इकडे तिकडे फिरतात, हा एकटाच कावळा हसतो आनंदी कावळा कसं काय, ह्याला त्रास द्या. मग त्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देतात, त्याला पकडून ठेवतात, उपाशी ठेवतात किंवा बांधून ठेवतात, दोरीने बांधतात, तरी तो प्रत्येक वेळेला हसतो. तर शेवटी कंटाळून त्यांनी असं सांगितलं, शेवटी कंटाळून तो राजा म्हणतो की इतका जर शारीरिक यातना किंवा मानसिक त्रास सहन करून सुद्धा हसता येत असेल तर आपण त्या कावळ्याला सोडून देऊन आपण पण ती वृत्ती घ्यायला पाहिजे माणसाने. असा तो म्हणतो माझ्या स्वभावामध्ये, माझ्या व्यक्तिमत्वामध्ये एक गेक्रो आहे, आनंदी कावळा आहे. गे हा थोडा स्लेस आहे, पण गेक्रोचा शब्द अर्थच आनंदी कावळा असा आहे. तर त्याला दुसऱ्यांदा म्हणजे परत घरी आल्यानंतर IITमध्ये आल्यानंतर राहायला आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपण समलैंगिक वृत्तीचे आहोत. तर त्याच्यानंतर मग त्याला ते पण लवकरच लक्षात येते की इथं घरी या पद्धतीने राहणं आपल्याला शक्य होणार नाही. म्हणून त्याला 3 महिन्याच्या प्रोजेक्टवरती अमेरिकेला जायला मिळतं. अमेरिकेत गेल्यानंतर त्याच्या लक्षात येते की अमेरिकेमध्ये या गोष्टीकडे कोणी लक्ष देत नाही आणि तिथं सगळ्या यांच्यासाठी सोयी पण आहेत. त्या काळातसुद्धा 40-50 वर्षापूर्वीसुद्धा गे बार्स आहेत, गेंच्या वेगवेगळ्या शोधाच्या संधी आहेत, त्यांच्या आणि तुमचं जग तुमचं तुम्ही जगा, बाकीच्याशी जगा, असा एक संधी तिथं आहे. मग तो त्या 3 महिन्यात प्रचंड काम करतो आणि त्याला ते आवडून जातं सगळं वातावरण. आणि तो मग नंतर कंपनी त्याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रोजेक्ट्समध्ये मुदतवाढ देते. 5-7 वर्ष जातात. हा अगदी आनंदात राहत असतो. भारतात परत यायचं नाही हे त्यांनी ठरवलेलं आहे. आणि 85 साली एड्सचा पहिला पेशंट सापडला अमेरिकेमध्ये आणि तो पहिला पेशंट त्या एड्स समलैंगिकपैकीच होता. म्हणून डॉक्टरांनी सुरुवातीला ते गे बारमध्ये येणाऱ्या सगळ्या लोकांची तपासणी केली. त्यात 4-5 लोक, 8-10 लोक ह्याच्या संबंधातले सगळेच लोक जवळजवळ एड्सनी प्रभावित झालेले सापडतात, पॉझिटिव्ह झालेले. मग ह्यालाही बोलवतात.
तो म्हणतो जायच्या आधीच मला माहीत होतं की मला झालेलं असणारच संक्रमण म्हणून. 5-7 वर्षामध्ये इतक्या मुलांशी संबंध आलेले आहेत, संक्रमण झालेलं. त्याप्रमाणे त्याला 85 सालीच पॉझिटिव्ह होत होतं, एड्स पॉझिटिव्ह. आणि वर्षभरामध्ये उपचार नाही आहे काही. आणि आपल्यापेक्षा अमेरिकेत सुरुवातीला वाईट परिस्थिती होती. फक्त समलिंगी लोकांना होतं म्हणून समलिंगींना वाळीत टाकणे, ते गे बार्सवरती मोर्चे काढणे, दवाखान्यात कुठेही उपचार नाहीत, अस्पृश्यासारखे वागणूक देणे, हे अमेरिकेतसुद्धा सुरुवातीला झालं सगळं. तर त्यांनी असलेले की पहिलं माझे जवळजवळ 80% पार्टनर्स गेले त्या काळात, वर्ष 1.5 वर्षात. आणि मला डॉक्टरने जवळ बोलून असं सांगितलं की तुम्ही आता 1 ते 1.5 वर्षाचे आहात, 1 ते म्हणजे जगाल 1 ते 1.5 वर्ष जगाल. मग आता काय करायचं, ह्याचं काम जोरात चालू असतं. कंपनीमध्ये ह्याला इतकी प्रचंड मागणी आहे, कंपनी त्यांनी सांगितलेली नाही आहे. कारण काय लोकांची आता परिस्थिती उलटी झालेली असल्यामुळे कंपनीत चांगलं धोक्याचं आहे. काय करावं, कंपनीत हा व्हाईस प्रेसिडेंट पदावर चढण्या इतक्या मोठा झालेला असतो. मग काय करावं, आता व्हाईस प्रेसिडेंट पदावर गेलो आणि नंतर उघडकीला आला तर काय होईल, आपल्याबरोबर कंपनीला लोक डोबवतील. म्हणून काय करावं असा प्रश्न पडलेला असतो. तर त्याच्या कंपनीतला एक मुलगा त्याला त्याच वेळेला बोलवायला येतो की मी नवीन कंपनी काढायलो, तू माझ्याबरोबर जॉईन हो. मग त्याला सांगतो मी असं आहे, तुला चालेल का. तो म्हणून मला काय फरक पडत नाही, तू कामाशी मतलब ठेव आपण. तो त्याला जॉईन होतो. आणि त्याच्यापासून मग त्यांनी नंतर ते अनेक सॉफ्टवेअर वगैरे ओळखणे वगैरे काय बरंच त्यांनी मोठं काम केलं त्याच्यामध्ये. त्यावेळचं त्याने हे काय करायचं की अमेरिकेमध्ये ज्या कंपन्यांनी प्रायोगिक त्याच्यावर संशोधन सुरू होती, जगभर सगळीकडेच पसरला एड्स नंतर. मग नंतर त्या काळात सुरुवातीला ते काय CD काउंट, ते CD काउंट वाढवायचे जे औषधं आहेत ते शोधणाऱ्या कंपन्यांना बघायचं. आणि ते ज्या कंपन्या शोधतात त्यांनी प्रायोगिक त्याच्यावर काय औषधं रिलीज केली ती घ्यायची. मग सुरुवातीला 3-4 महिना 2 महिने ते CD काउंट स्थिर राहतो किंवा थोडा वाढतो. 2-3 महिन्यांनी परत ते विषाणूला सगळं ती परत खाली उतरा. मग ते कंपनी बंद करायची, दुसरी कंपनी ओळखायची. अशी 5-6 वर्ष जातात. दरम्यान त्यांनी ज्या पार्टनरबरोबर तो कायमस्वरूपी त्याने राहायला गेलेला असतो, त्या जस्टिन म्हणून मूकबधीर मुलगा आहे. त्या मूकबधिराची भाषा तो 8 दिवसात शिकतो. मूकबधिराची भाषा, खुणांची भाषा. मग तो जस्टिन त्याला प्रत्येक ठिकाणी घेऊन जायचा त्याच्या मूकबधिरांच्या कार्यक्रमाला वगैरे. तर लोकांना विश्वासच बसायचा नाही की हा मूकबधीर नाही आहे म्हणून, इतकं तो सफाईने बोलायचा ती भाषा. 91 साली जस्टिनही जातो एड्सने. आणि त्या काळात त्याच्याबरोबर जो नावाचा एक दुसरा पार्टनर येतो. हा जो मिलिटरीमध्ये आहे आणि प्रिस्ट आहे, कॅथोलिक प्रिस्ट. मिलिटरीमध्ये सैनिकांना नैतिक धार्मिक मार्गदर्शन करणे ह्याच कामासाठी तो आहे तिथे. आणि तो असा आहे. मग त्यांनी सांगितलेलं नाही कारण त्यालाही नोकरीचं भय आहे. पण अशी वेळ येते की ह्याची प्रकृती वीक झालेली असते, काउंट कमी आलेला असतो एकदम. 200पेक्षा खाली काउंट, 250 वगैरे झालेला असतो. त्यांनी सांगितलं की 200च्या नंतर तुम्हाला आशा नाही असं डॉक्टर म्हणालेत. त्याच्यामुळं मग ह्याला पहिल्यांदा सुरुवातीला जो बरोबर त्याची बदली जिथं होईल तिथं जायचं. नोकरी ह्याला अवघड झालेली असते, घरातूनच काम करायचं जमेल तसं. मग नंतर 2-3 ठिकाणी अमेरिकेत लांब आहेत सगळे स्थानक. मिलिटरीचे ठाणे तर फारच तळात टोकाला आहेत. सगळ्या ठिकाणी ह्याला जाणं शक्य होत नाही. मग अशा 2-3 बदल्या झाल्यानंतर शेवटी जो ठरवतो की ह्याच्यासाठी नोकरी सोडायची आपण. आणि जो मिलिटरीचा राजीनामा देतो. मग आता दोघंही घरी लॉस एंजेल्सला दोघं स्थायिक होतात. आणि मग ह्याला काम करणं मुश्किल झाल्यानंतर आता पैसा कसं आणणार, जगावं कसं, औषधाचा खर्च अफाट आहे, सगळे प्रायोगिक त्याचं. आणि अमेरिकेत तर अफाटच काम आहे सगळं. मग शेवटी हा अमेरिकेमध्ये 200पेक्षा कमी काउंट झालेल्यांना काहीतरी अपंगांमध्ये जमा करतात, असं काहीतरी त्यांच्याकडे नोंद द्या वाटतं सोय होती. तर ह्यांनी तिथं अपंग म्हणून नोंदणी केली. अपंग म्हणून नोंदणी केल्यानंतर अमेरिकेमध्ये पूर्ण त्याचा उपचाराचा खर्च विम्याद्वारे दिला जातो. पण तुम्ही उत्पन्नाचं साधन 0 पाहिजे. तुम्ही उत्पन्न करायचं नाही. तुम्ही उत्पन्न आहे तुमच्या नावावर झालं आहे म्हणले की तुम्ही यादीतून बाहेर काढणार. तो मग ह्याला प्रश्न पडतो आता कसं करायचं काय. तर हानी काम करायचं फ्रीलान्सच असल्या म्हणून त्या जोनी त्याच्या नावावर करायचं. असं ते त्या दोघांचा संसार चालतो. 32 वर्ष दोघं एकत्रच आहेत अजून. तर जवळजवळ 7-8 वर्ष असा 200च्या खाली काउंटमध्ये तोळामाचा प्रकृती झालेला असतानासुद्धा तो जगतो कसा तरी. आणि 2001 साली म्हणजे 15-16 वर्ष झाल्यानंतर एड्स झाल्यानंतर ह्याला लिम्फोमा होतो, कॅन्सर. आता लिम्फोमा झाला म्हणल्यावर परत ते जोवरती दवा येतो. परत जवळजवळ 10-12 रेडिएशन, 15-16 केमोथेरपीच्या सिरीज, असं काय अशी पाळी येते की 2006 साली त्यांनी असं लिहिलं आहे की 2006 साली अशी परिस्थिती होती की माझा CD काउंट म्हणजे ते काय त्याचा काउंट जो आहे तो 0 झाला डॉक्टरांनी सांगितलं. आणि व्हायरल काउंट आहे तो 2,35,000. म्हणजे जाईल ते डॉक्टर त्याची हे करायचे, अक्षरशः आश्चर्य करायचं, जगला कसं काय, तू जिवंत कसं आहेस असं.
पण हा म्हणायचा माझ्यावर मला कसलंही दडपण नव्हतं. मी फक्त आहे तोपर्यंत आनंद द्यावा. आत्तापर्यंत आयुष्यात परमेश्वराने सगळं आपलं ऐकलेलं आहे, आता ह्याच्यापुढे जाईल असंच. मला कधीही ताण आला नाही म्हणला ह्याच्या गोष्टी. त्यावेळेला त्याचा दिनक्रम असा होता, त्याने असं सांगितलं की एक वेळेस सगळे औषधं संपले आणि डॉक्टरने सांगितलं की ह्याच्यापुढे तुम्हाला औषध नाही, आता शून्य काउंट, हा घरातच आहे. ते ह्यांनी त्या लॉस एंजल्सची टेलिफोन डायरेक्टरी घेतली आणि त्या ह्याच्यातले ते मेडिकल कंपन्या आहेत त्यांची यादी काढली सगळी. आणि कुठल्या कंपनीमध्ये एड्सवरती संशोधन प्रायोगिक सर्वपासून औषध गोळ्या आलेले नाहीत अजून, ते काय ते गिनिपिग म्हणून वापरतात ना तसे. तर त्यांनी रोज 50 कंपन्यांना फोन करायचे की तुमच्या कंपनीमध्ये असं संशोधनासाठी गिनिपिग हवे आहेत का एड्सवरच्या. तर बरं बहुतांश कंपन्या नाही म्हणायच्या, कारण एड्स इतके लोकांना झाला होता की ते ऑलरेडी भरले होते सगळे. मग ते 10 लोकांची वेटिंग लिस्ट आम्ही ठेवतो. असं 3 दिवसामध्ये ते लिहिले की 500-600 कंपन्यांना माझे फोन करून झाले. त्यातल्या 3 कंपन्यांनी फक्त मला वेटिंग लिस्टसाठी घेतलं म्हणून. मग मी आता शेवटी सगळा हवाला सोडून दिला, काय व्हायचं ते होईल म्हणून मी बसलो घरात. कॅन्सर तेव्हा आटोक्यात होता, पण एड्सचा प्रॉब्लेम फार झाला होता, कमी झाला होता. आणि 4 दिवसानंतर एका कंपनीतून फोन आला की तुमचं नाव 11वं होतं, पण आमच्याकडं सध्या तातडीची उद्या एक टेस्ट करायचे आहेत आणि आमचे 10 वेटिंग लिस्टचे 10 लोक आहेत ते सगळे आउट ऑफ स्टेशन आहेत, तातडीने येऊ शकत असेल तर उद्या या. आणि तसा तो तिथून त्या कंपनीत जातो. मग त्या कंपनीचं औषध ह्याला तात्पुरतं का होईना लागू पडतं. ह्यांनी ज्या पद्धतीने हा सगळ्या चाचण्यांना सामोरं जातो, त्या सगळ्याच्या कंपन्यांवर एवढा चांगला इफेक्ट होतो सगळ्यांना की 20 वर्ष झाले त्या गोष्टीला. 20 वर्षानंतर त्या कंपनीने ह्याचे जे सेशन्स आहेत ते जपून ठेवलेले आहेत अजून. आणि 20 वर्षानंतर ते कंपनीवाले ह्याची आठवण काढतात की तुमच्यासारखे पेशंट आले नाहीत म्हणून. पण नंतर ज्या लोकांना उपचार द्यायचे होते त्यांना कंपनीने ह्यांना बोलवलं होतं की उपचाराचा काय इफेक्ट होतो, अनुभव सांगा, असं तुमचे अनुभव शेअर करा. तर ते अनुभव शेअरिंगचे सेशन 20 वर्ष झाले तरी अजून कंपनीत दाखवले जातात तिचे. 2008 साली त्यांनी सांगितलं की सगळ्याला यश येतं ह्याचा आणि ह्याचा काउंट 900पर्यंत वाढतो. आणि डॉक्टरांनी आता तुम्ही एड्समधून पॉझिटिव्हमधून मुक्त झालात आणि कॅन्सरमधूनही मुक्त झालात असं 2008 साली त्याला सांगितलं. 22 वर्ष त्याच्या आजारातनं संपले. मग आता त्याला वाटलं आपण बाहेर आलो, चला म्हणजे 2दा तो म्हणला मी मरणाच्या दारात जाऊन परत आलोच. मग थोडे दिवस बरे गेले. ह्या दरम्यानच्या काळात त्याचं काही थांबलेलं नव्हतं. आयुष्य जगणे भरभरून हे त्याचं सगळं. त्यांनी जे माझ्या सगळ्या साहसी प्रवास वगैरे सुद्धा चालू होते, क्रूजवरचे प्रवास, कुठं लांब आयलंड वगैरे हुडकणे वगैरे, हे सुद्धा ते व्हीलचेअरवरती त्या मित्राला घेऊन चालू होतं सगळं त्याचं. जाईल तिथं फक्त औषधाचा साठा आणि त्या कंपन्यांचे वेलफेअर सेंटर्स कुठं आहेत का तेवढं फक्त चेक करायचं आणि जायचं असं. 2009-10 साली अशी परिस्थिती झाली की 2009-10ला त्यांनी एड्स झालेल्या लोकांसाठी म्हणजे विशेषतः समलिंगी लोकांसाठी बरंच कामही करायला सुरुवात केली. कंपन्या बरंच काय काय सुचवायच्या, तुम्ही यांच्यासाठी काहीतरी स्ट्रीट प्ले घ्या. तर एका कंपनीने असं केलं होतं की आपण चित्रकलेचे सेशन घेऊ. हा माणूस खरंच प्रतिभावान माणूस होता. म्हणजे मुंबईमध्ये IITमध्ये असताना तो शास्त्रीय संगीत शिकायचा. तो ज्यांच्याकडे शिकायचा ते भीमसेन जोशीचे पट्टशिष्य होते. तर वर्ष 6 महिन्यात तो एवढं शिकला की भीमसेन जोशी मुंबईला आले की त्याला बरोबर ते मागं ते सारंगी धरून सरसात करायला असतात ना, त्याच्यात हा बसायचा भीमसेन जोशी बरोबर. तर मधल्या काळात सगळं सुटून गेलेलं होतं. तर तिथं त्याला अमेरिकेमध्ये तिथं असं आढळलं की काही कंपन्यांमधून असे हे आले की आपण ह्यांच्यासाठी काही म्हणजे विरंगुळाचे सेशन्स घेतो आहे, उदाहरणार्थ चित्रकलेचे सेशन्स. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या. तर हा जातो तिथे. तर हा तिथे गेल्यानंतर तिथल्या सेशनमध्ये पहिल्यांदा मेल न्यूड्स काढायचे आहेत. तर तो इतकं चांगलं न्यूड्स काढतो की ते सगळे चकित होतात ते गॅलरीवाले. आणि ते म्हणतात तुम्ही आम्हाला जर अशा न्यूड्सची सेशन सिरीज करून दिली तर आपण त्याचं एक्झिबिशन करू. वर्षभरात हा मोठे 21 पोर्ट्रेट्स करतो तयार तसे. आणि त्याचं मोठं एक्झिबिशन न्यूयॉर्कमध्ये होतं. पण काही दिवस बरे गेले की पुन्हा आहेत ते. तर त्याला 2013-14 साली एका दिवशी सकाळी मॅसिव्ह पॅरालिसिस अटॅक आहेत. डावी अर्धी बाजू म्हणजे अर्धा मेंदू पूर्ण बाद. तर ते अजूनही तसा गेलेलाच आहे जवळजवळ. अजूनही 12-13 वर्षानंतरसुद्धा पूर्ण बरा झालेला नाही आहे. चालायला येत नाही, हाताला येत नाही, काही होत नाही. मग ह्याला परत ह्याला घेऊन हेलपाटे सुरू झाले डॉक्टरकडे. मग जवळजवळ 2-1 वर्ष त्याच्यामध्ये जातात. 2-1 वर्षामध्ये त्याला फिजिओथेरपी औषधं हे ते करून किमान कामापुरतं व्हीलचेअरमध्ये बसून आणि एरवी थोडं चालण्यापुरतं स्वच्छता घरापर्यंत जाण्यापुरतं तरी वॉकिंग स्टिक घेऊन चालता येईल इतपत त्याची परिस्थिती बरी होते.
मग तो म्हणतो 2 वर्षानंतर मी चालायला लागलो म्हणून पहिल्यांदा म्हणून मी असा सहज बाहेर गेलो आणि घराबाहेरच्या हिरवळीवरती असं वॉकिंग स्टिक घेऊन कोवळवून घ्यावं असा माझा विचार होता म्हणा. गेलो आणि ते हिरवळीवर जायच्या वेळेला पायरीवरून तोल जाऊन हा पडला आणि मल्टिपल फ्रॅक्चर्स होतात सगळीकडे. त्याच्यानंतर त्यातनं मल्टिपल फ्रॅक्चर्समधनं हा अजून उठू शकलेला नाही, अजून व्हीलचेअर ह्याच्यावर आहे. पण त्याच्यात ते असे ह्याच्यात 2 उपचार केल्यानंतरसुद्धा 2 वर्ष गेल्यानंतर त्यात परत आणखी 2 वर्ष झाले. 2016-17 साली त्याला असं वाटायला लागलं की आता आपण किती फायदा घ्यायचा आयुष्याचा आणि त्या जोवर किती भार टाकायचा. सगळं त्याच्यावरच आहे. आंघोळ करण्यापासून कपडे घालण्यापासून सगळं त्याला एकट्यालाच करावं लागतं. मग आपलं जगणं इतकं परावलंबी झालं असेल तर कुठल्याही सहजीवनामध्ये फक्त एकाने नुसतं द्यायचं आणि दुसऱ्याने घ्यायचं अशी परिस्थिती असेल तर नातं टिकत नाही. तर आपण त्याला काहीच द्यायच्या परिस्थितीत नाही आहे सध्या. म्हणून तो म्हणतो की आपण आता मृत्यूच्या स्वाधीन व्हावा म्हणून तो आत्महत्या करायची असं ठरवतो. आणि त्या जोला सांगतो की मी आत्महत्या चिडून किंवा कंटाळून किंवा त्रासून नैराश्यातून करतो असं अजिबात नाही. मी भरभरून जगलो आहे. हे झालं तेव्हा तो 63 वर्षाचा होता. 63-64 वर्ष मला आयुष्य मिळालं आणि या काळामध्ये ज्यांना माझ्याबरोबर एड झाला ते माझे जवळपास सगळेच्या सगळे जोडीदार सोडून गेलेत. मी एकटाच गेलो आहे आणि ते जगतानासुद्धा परमेश्वराने जरी यातना दिल्या तरी आनंदही भरभरून दिला. याही काळात काही थांबलेलं नव्हतं सगळं. मग आता किती दिवस असं करायचं, त्यापेक्षा आपण सरेंडर करावं. तर तो जो हादरतो तो म्हणतो नाही तुला असं करून चालणार नाही वगैरे वगैरे त्याला सांगतो. पण हा ऐकत नाही. पण अमेरिकेत व्यक्ती स्वातंत्र्याचं मूल्य आहे. त्यामुळे जो म्हणतो त्याला ठीक आहे तुझा निर्णय ठीक आहे बाबा, आधी मी काय तुझ्या निर्णयाच्या आड येणार नाही. पण तरी मला असं वाटतं की एकदा मानसोपचार तज्ज्ञाशी तू एकदा बोल. ते काय म्हणतात बघ, तुला मानसिक आजार झाला असं माझं अजिबात म्हणणं नाही. पण ह्या इच्छेबद्दल तुझ्या मनात जे काय उमललेलं तू त्याला सांग. डॉक्टर काय म्हणते ते, डॉक्टर जर असं म्हणाले की तुझं म्हणणं ठीक आहे तर आपण मान्य करू. म्हणून हा पहिल्यांदा एका मानसोपचार तज्ञ ते वेड्यातच काढतात त्याला. मग दुसरा एक जातो तर नाही काय नाही हो काय असते त्याला, तुम्ही बाथरूममध्ये जा गरम पाण्याचा शॉवर घ्या 2 तास बरं वाटेल फ्रेश होईल. हे सगळं असं इतकं कॅज्युअली घेतात. तिसरा हा कार्लाईल. मग हा म्हणतो की तू नुसतं बोल, मी तुला काहीच विचारणार नाही. फक्त मी मानसोपचार असू देणे तर वैद्यकशास्त्रातली पहिली आहे की माणसाला जगवणं हे उद्दिष्ट असायला पाहिजे, मारणे नव्हे. त्यामुळे तुम्ही किती जरी सांगितलंस तरी मी तुला मारायला परवानगी आहे माझी की तुझं मला आता मी काय म्हणणार नाही. पण मी तुला मध्ये मध्ये अडवणार नाही. माझं जे युक्तिवाद आहे तुझ्यावर लादणार नाही मी. तू सांग. मग ते त्याला लहानपणापासून बोलतं करतात की तू काय केलेलं आहेस, तू काय केलेलं आहेस, कसं झालं असं, इथून कसं आलं असं. आणि दरवेळेला प्रत्येक सेशन त्याला नवीन शिकायची इच्छा फार आहे. हो तर त्या डॉक्टर सुरुवातीला म्हणतात तुझ्यात ती इच्छा आहे का. मुख्य मुद्दा यावेळेला काय झालेला असतो की बौद्धिक आव्हानच राहिलेलं नाही आपल्याला. आता माझं मुख्य जगण्याचं उद्दिष्ट हे एखादी गोष्टाचा उलगडा करून पाहणे बुद्धीच्या बळावर, हेच एम आहे आणि तेच नाही राहिलेलं. त्यामुळे त्याला कार्लाईल म्हणतो की आपण सायकेट्री शिकू म्हण. पंधरा दिवसाचं एक सेशन. ह्याला दर सेशन संपला ही एक सायकियाट्रिस्टमधलं एक बेसिक चांगलं पुस्तक त्याला वाचायला द्यायचं आणि नंतर येताना तुला ते कसं वाटलं ते लिहून आणायचं त्याचं. मग आपण त्याच्यावर चर्चा करू. ह्याला त्याचीच चटक लागते. तो म्हणतो मी पहिल्या 2-3 सेशन्स नंतर असं मला वाटत होतं की आता आपण थांबवू सेशन, आपल्याला काय उपयोग होत नाही याचा. आपण नुसतं सांगतो आहे, हा पण शेवटी आपल्याला नकोच म्हणणार, माझ्या निर्णयावर काय. पण 2-3 सेशन नंतरला असं वाटायचं की या पुस्तकावर संबंधात बोलण्यासाठी तर आपल्याला त्याकडे जायला पाहिजे. असं त्याचे सेशन झाले 22. आता अजूनही ते सेशन चालूच आहेत अजूनमधून. आता सांगणे आणि तो असं म्हणतो की मला सायकियाट्रीमध्ये मी सुद्धा नोंद करू शकलो नाही असे मुद्दे ते पुस्तक वाचून त्यांनी नोंद केले. 8-9 वर्ष 10 वर्ष आता ते जवळजवळ 2016पासून चालू आहे. 2024ला हे त्यांनी संपला सेशन्स त्याचे. आता त्यांनी काय सांगितलं आहे की आता डॉक्टरने त्याला असं सांगितलं की तू बाहेर आलेला आहेस, आता माझ्याकडनं जे मला सांगायचं होतं ते पण मी सांगितलेलं आहे तुला, त्यामुळे आता आपण गप्पा मारायला येत राहू. पण आता जर तुला ह्याच्यापुढं सिरियसली असं वाटलं की आपण मरावं किंवा आत्महत्या करावी तर तू आत्महत्या कर, माझं काय म्हणणं नाही. म्हणून मी आता अडवणार नाही तुला, मी ते जज करणार नाही किंवा मी तुला समर्थन करणार नाही.
पण तुला अडवणार पण नाही आता. तर तो अशा तशा स्टेजमध्ये सध्या आहे, जगतो आहे, छान आहे. जो बरोबरचं त्याची रिलेशनशिप पण चांगली आहे. पण आता आपलं जगून झालेलं आहे, आता मला मिळवण्यासारखं काही राहिलेलं नाही असं. हे मला वाचताना सतत असं वाटलं, म्हणलं हे काय प्रकरण आहे हे. एवढं सगळं झाल्यानंतर कशाचे इतके त्रास, म्हणजे 0 काउंट आणि 2,35,000 व्हायरस काउंट असं त्याने त्यात दिले ना. त्यावेळच्या परिस्थितीचं वर्णन आहे ना, आपण वाचूच शकत नाही. म्हणजे हे त्यांनी सांगितलं ते खरं आहे असं समजू. कारण हा जो शाश्वत जेरे त्यांनी अनुवाद केला त्याचा, तो स्वतः सायकॅट्रिस्टच आहे आणि तो विश्वास पेठेचा मित्र आहे. तर अमेरिकेतनं तो त्याच्याशी सुरुवातीला बोलायचा फोनवरती, पण हा अमेरिकेतून हा मुंबईत असल्यामुळे दोघांना ते पूर्ण वेळ भेट शक्य नसायचे. सुरुवातीला फोनवर बोलायचे. मग फोनवर बोलल्यानंतर कार्लाइलनी कडे गेल्यानंतर ते सुद्धा त्याला तो सांगायचा सगळं असं असं झालं. मग हे पुस्तक प्रकाशित करायची कल्पना पण ह्याची शाश्वत जेरेनीच त्याला मागे लागला. तू हे केलं तर त्याचं पुस्तक कर. अमेरिकेत ते बेस्टसेलर झाले पुस्तक हे छोटेसे. मग नंतर ते पुस्तक मी मराठीत आणण्यासाठी मग त्यांनी मागवून घेतलं आणि ते शाश्वत जेरेनी त्याचा अनुवाद केला. छोटंसं पुस्तक आहे, 100-125 पानाचं आहे, पण फार वेगळं पुस्तक आहे बघा. आणि हा समलिंगी असणे गे असणे हा मुद्दा आहे, पण त्यात त्यांनी तो वादग्रस्त अजिबात केलेला नाही. हा पूर्ण साईडलाईनला मुद्दा आहे. तो समलिंगी हा अपघात आहे. जशी माणसं हेट्रो असतात तशी होमो, काय प्रश्न नाही आहे. मुख्य मुद्दा आहे तो त्याच्या मनाचं आत्मबळ. आता तो ते सुद्धा म्हणत नाही आत्मबळ वगैरे आपलं जर असं सुद्धा म्हणत नाही, मला असंच जगायलाच आहे. इतकं सहज आहे ते सगळं. आणि आपण आनंदी का असायचं नाही कुठल्या क्षणीमध्ये, कुठल्या काही परिस्थिती असू दे की आनंदाची एकतरी छोटी तरी गोष्ट असतेच. आपण का नाही या सगळ्या उपचाराच्या काळात त्यांनी जे म्हणजे ॲडव्हेंचर्स केले त्या जोबरोबर ते त्यांनी दिलेले आहेत. एक ॲडव्हेंचर सुरुवातीला जे ॲडव्हेंचर केलं म्हणजे मल्टिपल फ्रॅक्चर झाल्यानंतरच्या काळात लगेच ते एका क्रूजवर ते गेले होते. तर त्याला तिथं त्यावेळेस लक्षात आलं की आपण फक्त प्रेक्षकच राहिलो आहे. क्रूज म्हणजे फक्त ते काय त्यांची एन्जॉयमेंट वगैरेसाठीच गेलेले आहेत आणि आपण इथं काहीच देऊही शकत नाही आणि घेऊही शकत नाही. असं म्हटल्यानंतर तो इतका त्रासून जातो की तो त्याला सांगतो नाही नाही माझ्या आयुष्यातनं सगळं पहिल्यांदा मला असं वाटलं की माझ्या आयुष्यातलं सगळं संपलेलं आहे. मी आपण जर नुसतेच भार होणार असू, नुसतेच सगळं बघत राहणार असू तर कशासाठी राहायचं आपण. आपण हस्तक्षेप करू शकत नाही, आपण काही अनुभवू शकत नाही, आपण काही देऊ शकत नाही लोकांना, काही निर्माण करू शकत नाही, तर कशाला लागायचं. मग परत कार्ल आणि हे दोघं त्याला काहीतरी समजावून वगैरे सांगतात आणि तो लाईनवर येतो. पण ते जे ते ॲडव्हेंचर ते आपल्यासारख्या म्हणजे धडधाकट माणसांना सुद्धा अवघड आहेत. कुठले आयलंड हुडकले, कुठले ते प्राण्यांना बघायला लांब ते पोलर बिअर बघायला लांब कुठं गेले एवढ्या लांब ह्या असल्या अवस्थेमध्ये. आणि तो त्याला घेऊन जायचा म्हणजे दोघांमधलं नातंसुद्धा विलक्षण आहे हो. जो त्याला घेऊन जायचा सगळीकडे. त्याच्या ह्याच्यामध्ये त्यांनी त्याला कॅथोलिक आमच्या ह्याच्यामध्ये सेवाधर्म हा प्रवृत्तीतच आहे प्रिस्ट असल्यामुळे. पण तरी पण एका माणसाबरोबर ज्याच्यावर कायम जवळजवळ 20 वर्ष असाच आहे. बरं या काळामध्ये यांचे संबंध म्हणजे तो जोईला कदाचित एड्स संक्रमित झालेला असणार, पण त्याचं काही झालेलं नाही. तो धडधाकट आहे, त्याला सुदैवाने काही धावत नाही. पण मधल्या काळात त्यांनी जे बौद्धिक काम केलं ना, म्हणजे त्यांनी जे ॲप्स हुडकून काढले अगदी सुरुवातीच्या काळात 2001ला वगैरे मोबाईल अगदी प्राथमिक अवस्थेत होता. अजून ॲप्स वगैरे स्मार्टफोन नव्हतेच. त्या काळात त्यांनी ॲप्स शोधून काढलेत जे बेसिक ॲप आहेत सगळे. फक्त ते त्याला स्वतःच्या नावावर करता आले नाहीत कारण पैसे घेता येत नव्हते त्याला. मग ते जिओच्या नावावर केले, काही कंपनीच्या नावावर. त्यांनी कित्येक गेम मित्रांच्या कंपन्यांसाठी फुकट कामं केल्याने उभारून दिल्या कंपन्या या काळामध्ये. हे मला विलक्षण वाटलं एकदम खतरनाक. मग मानसिकता काय आहे माणसाची बघा. हे आपण बारीक एवढ्या छोट्या गोष्टींचं हे करतो. व्यक्ती कोण म्हणजे लेखक व्यक्ती हां लेखक स्वतःच आहे. हो कुठल्या त्यांच्यावरच झालेलं. हे जाऊ तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं त्याच्याबद्दल तुमचं नाही असं काय नाही. अरे मी याच काळामध्ये बरं का दुसरं आणखी एक तिसरं पुस्तक मी वाचलं नाही, पण अर्थात त्याच्यात यातना वगैरे नाही आहे. ते छोटंसं पुस्तक आहे, राजहंसने काढलेलं आहे. उभी राहिलेच असं नावाच्या वैशाली परदेशी नावाच्या बाईचं पुस्तक आहे छोटं. ती बाई 40शीचीच आहे. फक्त त्या बाईचं अगदी गरिबीच आहे. वडील गौंडे वगैरे आहेत कोणते, गौंडी काम वगैरे करणारे वडील आहेत. घरी भरपूर मोठा बारदाना आहे. 2 भाऊ 3 बहिणी वगैरे असे सगळे. ते आणि
त्याच्यामुळे हिला शिकवण्याकडे कल नाही आहे. 10वीत 2दा नापास होते. मग जाऊ दे आता इथे लग्न करून टाकून 17 वर्षी लग्न करून टाकतात. काही चौकशी नाही, काही नाही, काही नाही. पुण्याला कोणीतरी लग्नाला हिला पसंत केलं, घेऊन गेला म्हणून एवढ्याच समाधान मानून घेऊन जात. आणि नंतर लक्षात येते की त्या मुलाला एड्स आहे. मग 2-1 वर्षामध्ये ते मूल होतं. मूल झाल्यानंतर ह्याला त्रास व्हायला सुरुवात होते. 1-2 वर्षात पुढं मरतो नवरा. दरम्यान हिला एड्स संक्रमित झालेला आहे. बाळाला सुदैवाने नाही एड्स. मग एड्स झाल्यानंतरच्या काळात सगळ्या जगाचे कसे अनुभव येतात हे तिने त्यात मांडलेलं आहे. आणि ती बाई गंमत म्हणजे त्या बाईला घरातल्यांनी सगळ्यांनी त्यागलं. नवरा मेल्यानंतर ते सासून ते तर हाकलून देते, ते तर झालंच. पण आई वडील आणि भाऊ हे सुद्धा सांभाळायला तयार होत नाहीत. अशा वेळेला तिला एक माणूस गाठ पडतो. त्या दोघांच्या नात्यावर नाही, पण तो माणूस म्हणतो की बराच मोठा वयाने. आणि तो माणूस तुकडोजी महाराज, संत तुकडोजी महाराज आहेत ना, त्यांच्या सेवा संस्थेचं काम करणारा माणूस आहे. तो म्हणतो मला की तिला म्हणतो की तू 25 वर्षाची आहेस आत्ता. माझी आई गेली त्यावेळेला ती 25 वर्षाचीच होती आणि ती तुझ्यासारखी दिसायची. त्यामुळे मी तुला उभं करायला मदत करीन. तर हिला सुरुवातीला गैरसमज होतो. हिला वाटतं की बाईकडं आपल्याकडं अशा पद्धतीने मदत करायची परंपरा नाही आपल्याकडं. पुरुष बाईला मदत करतो ते फक्त काहीतरी लोबाडण्यासाठीच. म्हणून ती सुरुवातीला स्वतःहून त्याच्याकडे जाते. तर तो तिला शांतपणे बाजूला घेतो. म्हणला अशी गैरसमज करून घेणार असेल तर तू वेगळे जा. माझा असा अजिबात हेतू नाही. मी मुलीच्या रूपानेच आईच्या रूपातच तुझ्याकडे पाहतो आणि तुला त्या पद्धतीने वडील म्हणून मदत पाहिजे असेल तरच ये माझ्या. आणि तो तिला त्या तुकडोजी महाराज संस्थेत शिकवतो. ती बाई नंतर एड्सच्या राज्यस्तरीय संघटनेची पदाधिकारी झाली आणि आज ती बाहेरून BA झाली, MA झाली. आता तुकडोजी महाराजांच्या तत्त्वज्ञानावर PhD करायली आहे. पण ह्याच्यात आहेत तिच्यातही शारीरिक त्रास आहे भरपूर एड्सचा. अजूनही तिचा एड्स अजूनही संपलेला नाही आहे. काउंट कमी जास्त असं चालूच आहे. पण यासह ती बाई एवढं राज्यभर सगळीकडे हिंडते, दिल्ली फिल्लीला जाऊन इंग्रजीमध्ये बोलते. हे सगळं 10वी नापास मुलगी कष्टाने सगळं शिकून घेतलं. फक्त त्यात शारीरिक यातना हा मुख्य भाग नाही आहे. त्याच्यामुळे मी टाळलं आहे. 2 पुस्तकावर बेसते मला.